कळावा श्रीपती येणे पंते, तेनेच पंते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्या संतांच्या मार्गानं मार्ग दावून गेले दयानिधी संत ते, तेनेच पंते चालू जातात. ज्यांनी मार्ग दाखवला. अनेका वाटा आहेत, पण संतांच्या ज्या वाटा आहेत त्या वाटा वेगळ्याच आहेत. ते तुम्हाला तरणोपाय केला जीवा. पंढरीची वारी ही तरणोपाय केलेली आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संतांनी अवतार घेतलं. त्यासाठी अवतार घेतलं, त्यांच्यासाठी नाही अवतार घेतलं. कुणासाठी अवतार घेतले? जगाच्या कल्याणासाठी संतांनी अवतार घेतले आणि ते अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन जड जीवाय. पंच महाभूते, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार ज्यांच्या जवळ आहे त्याला मानव म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी ज्यांच्या जवळ आहे. 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य देह पाणी प्राणी हा उभा आहे. त्याला चालता येतं, त्याला बोलता येतं, त्याला खाता येतं, त्याला पिता येतं. सर्व कार्य करण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्य देहामध्ये आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, तिथे अधिष्ठान पाहिजे देवाचे. गुरुवर्य कारंडे महाराजांच्या बाग देवाचं अधिष्ठान होत. ज्वलंत वैराग्य जर बघायचं असेल तर तसं जगद्गुरु तुकोबरायाकडे बघायचं, तसं आमच्या कारंडे बाबाकडे बघायचं. शिवीशिवार बोलत नव्हते. सहज बायकोला असो, मुलांसने असो, समाजात असो. कारण फणसाच्या अंगी काटे असतात. काय असतं? फणसाच्या अंगी काटे असतात आणि आत काय असतं? अमृताचे साठे असतात. साधू वरून तोंडाकडून साधू जरी वाईट बोलला त्याचा शब्द हे सत्संग होतात. साधू जरी वाईट बोलला त्याचे शब्द काय होतात? सत्संग होतात. आणि आपण जरी चांगलं बोललो तर वाईट झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हे आपले मनुष्य देहाची. कारण आपल्या तोपर्यंत जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही. आणि ही दिंडी मुंबईवरून 1978 साली निघाली. ज्या महात्म्याने केली ते महात्मे धन्य आहेत. त्यांना सहकार्य करणारे आपणारे तीर्थंकर विठ्ठल महाराज पवार, चांगदेव बंडू शिंदे, हरी गोरे, आबा बागडे, अनेक त्यावेळी काका खाडे, भजनी गायक वृंदावन, मारुतबुवा बागडे, त्यांनी रेडिओ स्टार गाजवलं. अशी सर्व संत रोहिदास समाज बांधव गेटापेट्या फुलून जायचं. नवे नवे हजारो लोक त्या ठिकाणी नुसतं दिंडी घालण्यासाठी यायचे. आबा खाडे, आप्पा खाडे, मोठे मोठे बॅरिस्टर अंतुले, आप्पा शिकरे, शामराव शिकरे, हे अनेक लोक, सुदाम अडसूळ, ही लोक त्यावेळी खूप मेहनत करायचे. हरी गोरे आणि आबा बागडे रात्रीचा दिवस महिनाभर अगोदर सगळं तयारीला लागायचे. का लागायचे? पंढरीच्या लागावाटे सखा भेटे विठ्ठल. आपण तरलो ते नवे नवल, इतरासी तारील तो. मी तरुण काय उपयोग आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सतकरमी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवन. जे खळ लोक आहेत त्यांना पंढरी घडली पाहिजे. चांगल्या माणसाला घडत नसो. आणि ज्यावेळी ही दिंडी काढली तर तसंच ही सगळ्यांनी समाज एकडे होऊन खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटवी भावे चौका मेळा. खट या, नट या, चोर या, अनेक प्रकारची लोक हौशे, गौसे, नवसे या मुंबई दिंडीत चला. ज्याच्या अंगी नाना कळा त्यांनी मुंबईच्या दिंडीत चला. ज्याच्या अंगात नाना कळा आहेत ना, त्यांनी महिनाभर चालून बघा, त्याच्या अंगातल्या नाना कळा निघून जातात. कारण घामच राहत नाही, तमगुण राहत नाही. असा हा अगम्य सोहळा
ज्या महात्म्यांनी काढला त्यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या साथीला असलेले दिवंगत नवे नवे स्वर्गीय जेवढे का होते ते सर्व गेलेले आहेत. मला वाटते त्यातला आमची विमलता आहे, आम्ही शांतता आहे. त्यावेळी लहान होतो आणि बेताळ बाबा आमचे, बेताळ बाबा नंतर आले 92ला. हा 92ला. हे सुद्धा सहकार्य करून ह्या इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. बघता बघता 48-49 वर्ष झालं असा दर मर करणारा हा सुख सोहळा. स्वर्गी नाही स्वर्गीचे ते अमर, इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, जन्म घेऊ लागे. लक्षात द्या, स्वर्गीचे अमर, इच्छिता ती देवा. स्वर्गावरती अमर, अमर म्हणजे पुण्य करणारे राम. पुण्य करणारे कुठे आहेत?